नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू उद्यम प्रमाणपत्र म्हणजेच उद्यम सर्टिफिकेट कसे काढायचे आणि हे कशासाठी लागते. तर उद्यम प्रमाणपत्र म्हणजे हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे व्यवसायांना दिले जाणारे अधिकृत सरकारी ओळखपत्र आहे. याचा वापर व्यवसायाची कायदेशीर नोंद करण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि मूळ म्हणजे बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी हे सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू कसे काढायचे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. सगळ्यात पहिले गुगलवर येऊन उद्यम आधार सर्च करायचं. त्याच्यानंतर इथे उद्यम रजिस्ट्रेशन म्हणून येते फर्स्ट पेजवर, त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. त्याच्या खाली फॉर न्यू एंटरप्राइजेस हू आर नॉट रजिस्टर्ड इट ॲज MSMEला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आणि आधार नंबरवर जे नाव आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं. टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करून व्हॅलिडेट अँड जनरेट OTPला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. OTP येईल तुमच्या मोबाईलवर, तो OTP टाकायचा आणि व्हॅलिडेटला क्लिक करायचे. व्हॅलिडेटला क्लिक केल्यानंतर इथे विचारेल युअर आधार आहे सक्सेसफुली होईल. टाईप ऑफ म्हणजे संघटन के प्रकार, तर याला क्लिक करायचं. इथं वेगवेगळे आहेत, तर याच्यातलं आपल्याला वैयक्तिक असेल तर प्रॉपर्टी घ्यायचं. असे वेगवेगळे आहेत, ट्रस्ट आहे, असे वेगवेगळे भरपूर आहेत इथं. तर आपल्याला वैयक्तिक काढायचं म्हणून प्रॉपर्टी एकल स्वामित्व याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे पॅन नंबर विचारते, तो पॅन नंबर टाकून द्यायचा. त्याच्यानंतर खाली आहे पॅन धारक का नाम, जे पॅनवर जे नाव आहे ते व्यवस्थित इथं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर पॅनवरची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची. चला तर डेट ऑफ बर्थ टाकून घेऊ. त्याच्यानंतर आय ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचं आणि पॅन व्हॅलिडेटला क्लिक करायचं. पॅन व्हॅलिडेटला क्लिक केल्यानंतर ग्रीन कलरमध्ये असं येते, म्हणजेच तुमचं पॅन व्हॅलिडेट झालेलं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होते. आता इथं विचारते हॅव यू फाईल्ड द ITR फॉर प्रिव्हियस इयर. जर असेल तर यस करायचं, भरलेला असेल तर, नसेल तर नो करायचं. टॅक्स रिटर्न आहे का म्हणते, तर नो करून टाकायचं नसेल तर. त्याच्यानंतर विचारते डू यू हॅव GSTIN म्हणजे GSTIN नंबर आहे का, तर असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि ईमेल ID टाकून घ्यायचा. नंतर सामाजिक वर्ग म्हणजे कास्ट विचारलेली आहे कोणती आहे, तर सिलेक्ट करून घ्यायची आपली जी आहे ती. त्याच्यानंतर मेल फिमेल जेंडर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर दिव्यांग असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर नेम ऑफ एंटरप्राइजेस, उद्यम का नाम म्हणजे तुमचं जी कंपनी आहे त्याचं इथं पूर्ण तुमचं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे प्लॅन्ट युनिट नेम, इकाई नाम म्हणजेच तुमची जी कंपनी आहे त्याचं नाव व्यवस्थित जे वर आहे ते टाकून घ्यायचं. ॲड युनिटला क्लिक करायचे. इथे तुमचं युनिट नेम येऊन जाईल. त्याच्यानंतर खाली ॲटोमॅटिक येऊन जाईल इकाई नेम.
इथं सर्च करावं लागेल. इथं सिलेक्टला क्लिक करायचं. सिलेक्टला क्लिक केल्यानंतर इथे खाली विचारलेलं आहे प्लॉटद्वारा ब्लॉक्स, म्हणजेच हा ॲड्रेस विचारलेला आहे. आता फ्लॅट, डोअर, ब्लॉक नंबर, फ्लॅटद्वारा ब्लॅक, तर जे आपला आहे तो ॲड्रेस टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर नेम टाकायचं, विलेज टाकायचं, खंड टाकायचं म्हणजेच ब्लॉक. त्याच्यानंतर रोड, स्ट्रीट लाईन्स म्हणजे सडक मार्ग किंवा गल्ली. त्याच्यानंतर आपली सिटी टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आपला पिनकोड टाकायचा, राज्य टाकायचे आणि डिस्ट्रिक्ट टाकायचं. त्याच्यानंतर तुमचा जर ऑफिशियल ॲड्रेस एंटरप्राइजेस अजून जर असेल तर ॲड प्लॅन करायचं, जर नसेल तर नाही करायचं, असेल तर टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं विचारलेलं स्टेट ऑफ एंटरप्राइजेस म्हणजे तुम्ही कधीपासून सुरू केलेलं आहे, तर समोरची नाही घेत आहेत आणि सध्या चालू आहे ती पण डेट नाही घेत आहेत. तुम्हाला डेट मागचीच टाकावं लागेल, म्हणून ती डेट टाकून घ्यायची. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन म्हणजे कधी केलं होतं, तर एक आधीची डेट टाकून घ्यायची. त्याच्यानंतर बिझनेस कमांड, वेदर प्रोडक्शन बिझनेस, यस ऑर नो, कधीपासून सुरू केलं तर केलं असेल तर यस करायचं आणि नसेल केलं तर नो करायचं. म्हणजे तुम्ही प्रोडक्शन करता आहेत का असं ते विचारत आहे. जर असेल तर यस करायचं, करत असेल तर, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर डेट ऑफ कॉमेन्समेंट ही डेट इथे टाकून घ्यायची. ही पण डेट आधीचीच टाकून घ्यायची. आता त्याच्यानंतर इथं विचारलं तुम्हाला बँक डिटेल्स तुम्हाला भरावं लागणार आहे, तर बँक डिटेल्स व्यवस्थित भरून घ्यायचं. बँक विवरण म्हणजे बँकेचं नाव, पूर्ण बँकेचं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर बँकेचा IFSC कोड आणि व्यवस्थितरित्या बँक अकाउंट नंबर भरून घ्यायचा. त्याच्यानंतर आता इथं आहे इकाई की प्रमुख गतिविधी, मॅन्युफॅक्चर आणि सर्व्हिस, 2 ऑप्शन येतात. तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता का वेगवेगळ्या सर्व्हिसेस देता, तर तुमच्या बिझनेसनुसार तुम्ही जे करत असाल त्याला क्लिक करायचं. तर आता इथे आपण सर्व्हिसला क्लिक करू. सर्व्हिसला क्लिक केल्यानंतर खाली येते मेजर ॲक्टिव्हिटी अंडर सर्व्हिस, सेवा के तहत प्रमुख गतिविधी. नॉन ट्रेडिंग म्हणजे गैरव्यापारिक आणि व्यापारिक असे 2 ऑप्शन येतात. तर आपल्याला याच्यातले आपल्या बिझनेसनुसार निवडून घ्यायचे कोणते आहेत. हे तुमच्या बिझनेसवर डिपेंड करते. आपण इथे ट्रेडिंगला सिलेक्ट करून घेऊ. त्याच्यानंतर इथे सर्च NIC कोड म्हणजे वेगवेगळे आपापल्या बिझनेसनुसार इथे कोड दिलेले आहेत. आपल्याला कोड सिलेक्ट करावं लागेल, म्हणजेच सर्च करावं लागेल. प्रत्येक व्यवसायासाठी वेगवेगळे कोड दिलेले आहे. वेगवेगळे दुधाचा व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी वेगळा, कम्प्युटरचा असेल तर त्याच्यासाठी वेगळे, त्याच्यानंतर मेस वगैरे असेल तर त्याच्यासाठी वेगळे, असे वेगवेगळे कोड दिलेले आहे. तर आपल्याला सर्च करायचे आणि त्याच्यानंतर तो कोड सिलेक्ट करायचा. उदाहरणार्थ इथं घेतलेला आहे हा कोड. त्याच्यानंतर डिजिट कोडमध्ये खाली येईल तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस आणि ट्रेडिंग, तर तुम्ही कोणत्या याच्यात बसता त्यानुसार सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इथं सर्चला क्लिक करायचं. आपण जो वर घेतला त्यानुसार इथे तुम्हाला अजून डिटेल्समध्ये भरावं लागणार आहे. तर त्या पद्धतीने इथं आपल्या व्यवसायाशी संबंधित जे आहे ते आपल्याला निवडायचे. तर आता इथं निवडलेलं आहे आपण. त्याच्यानंतर इथं 2 नंबरला अजून निवडून घ्यायचं आहे की आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल काय आहे,
कोणता आहे. त्याच्यानंतर ॲड ॲक्टिव्हिटीला क्लिक करायचे. आता इथे सिलेक्ट होऊन जाईल पूर्ण. त्याच्यानंतर थोडं खाली आल्यावर आपल्याला इथे विचारते तुम्ही जो व्यवसाय करता त्याच्यात तुमच्या व्यवसाय म्हणजे कामावर पुरुष किती आहे, स्त्रिया किती आहे, अन्य किती आहे आणि टोटल किती आहे. तर असतील तर जे आहे ते टाकून द्यायचे, नाही तर मग 0 करायचे. त्याच्यानंतर इथं विचारलेलं आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू, म्हणजे आधी जे तुम्ही टॅक्स भरलेला आहे का, रिटर्न दाखल केलेला आहे का, किती होतं, काय होतं, ते सगळं डिटेल्स इथं भरायचं. जर भरत असाल तर भरायचं, नाही तर 0 करून सोडून द्यायचं. त्याच्यानंतर इथे 5-6 ऑप्शन आहेत. याच्यात आपल्याला इथं विचारलं आर यू इंटरेस्टेड गेटिंग रजिस्टर्ड, यस असेल तर यस, नो असेल तर नो. हे वेगवेगळे पोर्टल आहेत गव्हर्नमेंटचे. तुम्हाला या पोर्टलसोबत जोडायचे असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचे. हे व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि यस ऑर नोचं उत्तर द्यायचं. त्याच्यानंतर सबमिट अँड गेट फायनलला क्लिक करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक OTP येईल मोबाईलवर, तो OTP टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि फायनल सबमिटला क्लिक करायचे. फायनल सबमिटला क्लिक केल्यानंतर हा नंबर आपण लिहून घ्यायचा, उद्यम हा नंबर महत्त्वाचा आहे. हा नंबर नोट करून घ्यायचा, नाहीतर याचा फोटो वगैरे काढून घ्यायचा. फोटो वगैरे काढून घेतल्यानंतर प्रिंट सर्टिफिकेटला क्लिक करायचे. प्रिंट सर्टिफिकेटला क्लिक केल्यानंतर हे आपल्याला लॉग इन पेजवर आणून सोडते. इथं जो आपण घेतलेला आहे ID नंबर तो इथे टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आणि OTPला क्लिक करायचे. आपल्या रजिस्टर मोबाईलमधून OTP इथे टाकायचा आणि व्हॅलिडेट OTP अँड लॉग इनला क्लिक करायचे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रिंट सर्टिफिकेटला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डाउनलोड होईल. तर अशा प्रकारे आपण सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो घर बसल्या. थँक्यू.